पालघर जिल्ह्यात सध्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3000 आलेले असून आपल्या पत्नीला आलेले ते पैसे जोर जबरदस्तीने त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्या पैशाने जुगार मटका तिथली पोपट खेळून त्या पैशाची दारू पिऊन आपल्या बायकोला मारणे हे काम सध्या नवरे करत आहेत। आधीही आपली मेहनतीची कमाई जुगारात उडवून बायका मुलांना उपाशी मारणे हे काम सुरू होते। आताही जिल्ह्यात ते सुरू असून यावर पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याचे समोर आले आहे। विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही आम्हाला लोकेशन द्या, मी धाड टाकतो म्हणून सांगितले आहे। 3 दिवसानंतर ही कार्यवाही शून्य असल्याचे बोलले जात आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार यांनी मी स्वतः टीम पाठवून कार्यवाही करतो असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना बोलले आहेत। या अवैध धंद्यावर कार्यवाही होऊन उपयोग काय? 8 दिवसांनी हे अवैध धंदे पुन्हा नव्याने सुरू होतात। यावरून पोलीस प्रशासन कारवाई करते की कारवाईचे नाटक करते हे पाहणे गरजेचे आहे। तुमका